आजच्या या दरवर्षीच्या आपल्या ॲन्युअल कार्यक्रमाला उपस्थित आपले महामहिम राज्यपाल महोदय, मंचावर उपस्थित MCAचे आपले अध्यक्ष, सचिव, सर्व अपेक्स काउन्सिल मेंबर, उपस्थित सगळे क्लब रिप्रेझेंटेटिव्स, आपले खेळाडू आणि आपले सगळे स्टाफ मेंबर्स, बंधू भगिनी आणि मातांनो, खऱ्या अर्थाने आजचा हा आपला दिवस, याची दरवर्षी आपण आतुरतेने वाट पाहत असतो। याचं कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन आपला जो एक परिवार आहे, त्या परिवारातील होणाऱ्या सर्व गुणवंत खेळाडू, विविध स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील आपलं कौशल्य दाखवणाऱ्या सगळ्यांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करत असतो आणि त्यांच्याच गुणवत्तेमुळे, आपल्या खेळाडूंच्या परिश्रमामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन हे आपल्या बोर्डासमोर किंवा संपूर्ण देश पातळीवर आपल्या असोसिएशनचं नाव हे त्या ठिकाणी वृद्धिंगत करत असतं। आणि म्हणून या सर्व खेळाडूंना शुभेच्छा, अभिनंदन आणि पुरस्कृत करण्याची वेळ आपण दरवर्षी पाहत असतो। यावर्षी पुन्हा एकदा त्या सर्व खेळाडूंचं, त्या सर्व क्लबचं, त्यांच्या कोचेस आणि विशेष प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। पण याही गोष्टीचा मला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की आपण देणारा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हे सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मिळणारा हा अवॉर्ड किंवा हा पुरस्कार हा खरं तर जे आपल्यातले ज्येष्ठ सहकारी वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार मेहनतीने त्यांनी आपलं एक स्थान क्रिकेटच्या जगामध्ये स्वतःचं अढळ निर्माण केलं, अशा आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना आपण लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देतो आहोत। आणि मला आनंद आहे अजिंक्य, आपण आणि आपल्या सगळ्या टीमने यावेळेला ज्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड किंवा गौरव पुरस्कार द्यायचं ठरवलं आहे, खरं तर ती सगळेच एका अर्थाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला नाहीच, पण BCCIला सुद्धा चांगले दिवस दाखवणाऱ्यातले असे ज्येष्ठ सगळे सहकारी आहेत। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो आणि मी आमच्या अपेक्स काउन्सिलचंही या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करीन की यावर्षी आपण सगळ्यांनी केलेले परिश्रम हे विविध स्पर्धेमध्ये आपल्या मुंबईचं नाव त्याने एका अर्थाने सुंदर चमकवणं आणि पुढे आणणं, याद केलेलं कृत्य है। महामहिम राज्यपाल महोदय से मैं अग्रिमता से कहना चाहूँगा कि मुंबई क्रिकेट एसोसिएशन पूरे देश में एक पुराना सबसे बड़ा एसोसिएशन है और यही एक एसोसिएशन है जो मैं कह सकता हूँ क्रिकेट की, हम कहते हैं जिसको पंडरी है। और यहाँ से निकले हुए हमारे जो क्रिकेटर्स है, वो बैटर्स हो या बॉलर्स हो, इन्होंने दुनिया में नाम किया। फिर वो गावस्कर जी हो, तेंदुलकर जी हो, वेंसरकर जी हो, बहुत सारे हमारे क्रिकेटर्स का मैं नाम ले सकता हूँ। इस मुंबई क्रिकेट एसोसिएशन के एक प्रांगण में आपका स्वागत मैं करता हूँ और हमारे सहकारियों के साथ आज अच्छा ये लग रहा है कि बहुत सारे राज्यपाल मैच को ज़रूर आए, उनका स्वागत है, लेकिन आज एसोसिएशन के हमारे इस कार्यक्रम में भी आप आए, इसके लिए भी हमें बहुत गौरवान्वित महसूस हो रहा है। आपका भी मैं अभिनंदन और धन्यवाद करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।